प्रायवेट मेंबर रिझोल्युशन आमी हाडपाचें हेतू असो आशिल्लो की दोतोर शेटयेन सांगला ते भशेन अनएम्प्लॉयमेंट एक व्हडलो इशू गोंयांत. अनएम्प्लॉयमेंट रेट गोंयची अकॉर्डिंग टू द सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी मार्चान 11% आशिल्ली एज कम्पेर्ड टू 7.59 विच इज द नॅशनल एवरेज. गेल्या म्हयन्याक ती 16.2% आशिल्ली. युनियन लेबर मिनिस्ट्री म्हळ्यार डबल इंजिनाचे वयले इंजिन सांगता की गोंय इज द सेकंड हायेस्ट अनएम्प्लॉयड इन द कंट्री. सेकंड हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट आहा देशान. स्पीकर सर, सगळ्या सेशनांनी आमी हो इशू अनएम्प्लॉयमेंटाचो काडटात कित्याक हो गरजेचो इशू, हो सगळ्यांक आमकां लागता. स्पीकर सर, एम्प्लॉयमेंटाच्या नांवान आमी खूब पॉलिसीज करतात. आज सकाळीं आमी पळयलें इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, जमनी कन्वर्जन इन द नेम ऑफ एम्प्लॉयमेंट. आतां आमी कितें एक्सपेक्ट करतात? हे सरकारा कडेन उलयलां तें आमी कितें एक्सपेक्ट करतात? दोतोर शेटयेन उलयलें तें कितें उलयलां? बेसीक आमचो डिमांड कितें आहा की 20,000 जॉब गेले फुडले 2 फायनान्शियल इयरांनी सरकारान इंडस्ट्री बेस्ड म्हळ्यार इंडस्ट्री डिमांड बेस्ड जॉब स्किल्स हे 20,000 जॉब्स क्रिएट करचे. हे आमी कित्याक म्हणटात? हे म्हणपाचें एक कारण अशें आहा, युथान फक्त प्रायवेट नोकऱ्यांचेर कित्याक डिपेंड जावप, सरकारी नोकऱ्यांचेर कित्याक न्ही? कित्याक सरकारी नोकरी मदींच घुस्पतात, करप्शन जाता. हें आमी PWDच्या नोकऱ्यांनी पळयलेलें आहा. स्पीकर सर, कितलींच स्कॅमां हांवें एक्सपोज केल्लीं आहा गेले 2 वर्सां. एक LAQ रिप्लाय तातूंत सांगता की स्टाफ सिलेक्शन एक्ट 2021 इन फोर्स आसा. तुमी 7,429 जॉब पोस्ट 45 डिपार्टमेंटांनी स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या अंडर घाल्या. आतां PWD आहा तें विजिलन्सा कडेन गेलां, पूण तुमचो सरकार अजून मेरेन तो रिक्रुटमेंट तसोच कंटिन्यू करूंक सोदता. सो नवे पास आउट जे येता तांकां चान्स ना. स्पीकर सर, आतां LAQ रिप्लाय म्हणटा की स्टाफ सिलेक्शन कमिशन वील कम इन टू फोर्स वन्स इट इज नोटिफायड. म्हजें मुखेलमंत्र्याक पॉयंटेड क्वेश्चन हें केन्ना जातलें? एनीवे, CMI स्पीकर सर रिपोर्ट एवरी क्वॉर्टर रिपोर्ट तो रिलीज करतात. आय वेंट थ्रू द रिपोर्ट आतां कितें म्हणटा आनी हें मुखेलमंत्र्यान आयकुचें. 15,000 अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट आहात गोंयांत, which is 20.52% of the total graduates in Goa's labor force. 30,000 वर्कर आहात between 10th and 12th standard जे unemployed आहात, which is 9.49% of the total Goans who have 10th to 12th standard education. Conclusion कितें हाचें? Conclusion अशें की स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स आनी ITI गोंयांत 30,000 लोकांक अनएम्प्लॉयड लोकांक स्किल करपाक तांची कॅपॅसिटी ना. म्हणटकर स्किल डेव्हलपमेंट कोर्सीस अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएटांक ना कित्याक त्यो ITI तांकां ट्रेन करूंक शकना. आतां अनएम्प्लॉयमेंट रेट आमी एज ग्रुपाचे प्रमाणे पळोवया. 30,000 भुरगे 20 ते 24 वर्सांचे भितर अनएम्प्लॉयड आहा, म्हणल्यार 75.85% ऑफ द टोटल यूथ in the labor force are unemployed. 11,000 youth between the age group of 25 to 29 cannot find a job. This is 31.42% of the total youth. 9,000 Goans between the age group of 30 to 34 cannot find a job. Speaker sir, हे हांव कित्याक सांगता? एक हातून गेला, एक एज ग्रुप गेला, एक आतां बेजीक सांगूंक कितें सोदता हांव, जे क्रिटिकल इयर्स तुज्या कॅरियरान आसता तेन्ना गोंयकारांक ऑप्शनात कमी आसता आनी ताजे खातीर जें तुका नाका काम करपाचें तें काम तूं करपाक पडटा आनी तें मेळटाय काम तुका कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून और कॉन्ट्रॅक्ट और टेम्पररी जाका जॉब सिक्युरिटी नासता. स्पीकर सर, आतां अनएम्प्लॉयमेंट जेंडराचेर पळोवया. 8.13% ऑफ मेल्स इन द लेबर फोर्स. दादले 8.13% अनएम्प्लॉयड आहा. 34.3% बाय चलयो अनएम्प्लॉयड आहा. हातून 6.85 lakh males around the 15 years of age group, out of which 4.38 are in the labor force. Speaker sir, 6.46 lakh females above 15 years of age, तातून फक्त 41,000 काम मेळिल्लें आहा. In other words,
गोंयान 64% males want to work in Goa, whereas only 6.29% of women want to work in Goa. हाचो अर्थ कितें? अनएम्प्लॉयड सिच्युएशन आज बायलांक चड एफेक्ट करता दादल्या परस, आनी ताजे खातीर these are issues because of safety. आज रेप जाल्ली आहा. This is safety and public transport. Public transport safety बरो ना म्हणून हे इश्यू जाता. स्पीकर सर, समरी अशी जाता की गोंयांत आज 45,000 नोकऱ्यो कमी आहा. एवरी इयर 8,000 ग्रॅज्युएट पास आउट जातात. यंग गोंयकार आतां कॉलेज जॉईन जायना, ते सोदतात अनस्किल्ड नाल्यार सेमी स्किल्ड जॉब्स फॉर शॉर्ट टर्म कोर्सीस. सरकाराचे टार्गेट आसा 30,000 नोकऱ्यो नेक्स्ट 5 वर्सांनी इन द इंडस्ट्रियल पॉलिसी, विच इज ग्रॉसली इनएडिक्वेट. स्पीकर सर, सरकाराचे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि एप्रेंटीस स्कीम फेल जाता कित्याक तुमचो सरकाराचो कमिटमेंट हे सेंट्रल स्किमीक कमी आहा. दोतोर चंद्रकांत शेट्येचे एक क्वेश्चनाक तुमी आन्सर दिना की शॉर्ट टर्म ट्रेनिंग PMKY 1,703 ट्रेन जाल्या. शॉर्ट टर्म ट्रेनिंग PMKY 3 240 ट्रेनिंग जाल्या. रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग अंडर PMKY 3 220 ट्रेनिंग जाल्या. रिप्लाय अशी सांगता की डेटा ना ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन थ्रू दीस कोर्सीस. म्हळ्यार कोर्स करता पूण एम्प्लॉय कितले जाता ताचो डेटा तुमचे कडेन ना. इन अदर वर्ड्स, तुमचो स्किमीचो सक्सेस तुम्ही कसो मेजर करतले तेच तुमचे कडेन ना. स्पीकर सर, सरकाराक भुरगे प्रायवेट सेक्टरान जॉईन जाल्ले जाय, पूण PMKVY फक्त कोर्सीस आहा ते प्लंबर, हेअर स्टायलिस्ट, क्राफ्ट बेकर, असिस्टंट इलेक्ट्रिशियन आणि CCTV ऑपरेटर. हे सोडून आनी खंयचे कोर्स ना. सो जॉईन जातले कशे? दुसऱ्या स्टेटींनी पळय तूं, दुसऱ्या स्टेटींनी 332 सेक्टरांनी ट्रेनिंग आसा. टुरिझम सेक्टरान फूड अँड बेवरेज सर्वीस असोसिएट, फूड आउटलेट मॅनेजर, गेस्ट हाऊस केअरटेकर, हाऊसकीपिंग मॅनेजर, लॉन्ड्री सुपरवायझर, मीट अँड ग्रीट ऑफिसर, टूर, असे खूप सेक्टरांनी हे आहा जे गोंयांत ना. आनी एक मेजर इश्यू स्पीकर सर, पयर मुखेलमंत्र्यान व्हडले दबाज्यान बजेट प्रेझेंट केले, पूण हे दबाज्यान बजेट जे प्रेझेंट केले तातूंत प्रधानमंत्री कौशल विकास योजनेक 16 कोटी आशिल्ले ते 3 कोटी केले. सो आनी खंयचे तूं स्कील उलयता? तुमचे फ्लॅगशीप स्कीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची जी आहा ती देंवयली गोंयांत. स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान अनाउन्स कितें केलें की कौशल्य 5 स्कीम म्हणून आपूण करतलो म्हणून. ताका बजेट आउटले कितली दवरल्या? 1.75 crore, विच इज जस्ट 10% ऑफ द PMKY बजेट लास्ट इयर. म्हळ्यार सरकार जर प्रोविजनूच करचो ना स्कील डेव्हलपमेंटाक जाल्यार नोकऱ्यो तयार खंयच्यान करतलो? स्पीकर सर, आता तुमचे कडेन पयशे ना स्किलिंग आनी अपस्किलिंग करपाक. म्हणटकर हें सिद्ध जाता की तुमचे कडेन पयशे ना. आनी सरकार म्हणटा कितें की एंटरप्रिन्युअरशीप करची, स्टार्टअप इनिशिएटीव करचे. स्टार्टअपान अशें रिकॉर्ड मेळटा की 90% ऑफ द स्टार्टअप्स फेल. जे मनशाक गट्स आहा आनी पयशे आहा तोच स्टार्टअपान सक्सीड जाता. हे इंटरनॅशनल डेटा हो. स्पीकर सर, आमी पळयतात जे क्रूज सिल्वान सांगला ते भशेन गेले 15 वर्सांक ब्रेन ड्रेन जायत आहा. बरे शिकिल्ले भुरगे गोंय सोडून वतात. सो दीस इज अ क्लियर एक्झाम्पल ऑफ द स्टेट इंजीन फेलिंग द सेंट्रल इंजीन. आतां हाजे खातीर स्टेप्स 3 स्टेप्स हांव गव्हर्मेंटाक सजेस्ट करता. एक म्हणल्यार तुमी एक एम्प्लॉयमेंट पॉलिसी नोटिफाय करात, पब्लीश करात, तातूंत प्रोटोकॉल घालात फॉर एम्प्लॉयमेंट डेटा कलेक्शन, इंटर मिनिस्टेरियल मॉनिटरिंग अँड कोऑर्डिनेशन कमिटी. हे क्लियर आसपाक जाय. दुसरें म्हणल्यार मंथली आनी क्वार्टरली मिटिंग्स घेयात with various sectors to collect employment information. हातून अप्रुवल अंडर IPB, IDC, टुरिझम, मायनिंग सगळे पोटेन्शियल जॉब्स कितले क्रिएट जातले आनी स्कील ताका कितें रिक्वायर आसतली हाजे तुमी हे फूल आढावो घेयात. स्पीकर सर, तिसरें म्हणल्यार मंथली आनी क्वार्टरली एम्प्लॉयमेंट डेटा आनी फ्युचर जॉब्स दॅट वील बी क्रिएटेड हाजो डेटा रिलीज करा सो दॅट इन्स्टिट्यूशन्स कॅन प्रोवायड कोर्सीस फॉर स्किलिंग अँड अपस्किलिंग. स्पीकर सर, म्हाका दिसता की एटलिस्ट 10 कोर्सीस स्कील डेव्हलपमेंटान एक सेक्टरान म्हणल्यार टुरिझम, मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, फिशिंग आनी कन्स्ट्रक्शन हातून तांणी ऑफर करूंक जाय. एक्सपेंडिचर वाडोवंक जाय. मोर फंड्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर टुवर्ड्स न्यू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स.
and expanding the existing ones. बायलांक बरे जॉब्स मेळपा खातीर ट्रेनिंग एज फ्रंट ऑफिस असिस्टंट, एडिटर, ग्राफिक डिझायनर, स्टोर असिस्टंट हे कोर्स हाडूंक जाय. आनी PMKVYचे स्किलिंग आनी अपस्किलिंग ग्रॅज्युएट्स करपा खातीर ITI वाडोवंक जाय. म्हाका दिसता स्पीकर सर हें प्रायवेट मेंबर रिझोल्युशन कोणाकूच कॉंत्र वचना, सगळ्याकूच एम्प्लॉयमेंट जाल्लो जाय आनी सगळेच हाजेर एग्री जातात. फक्त आमकां कितें जाय, आमकां 20,000 नोकऱ्यो फुडले 2 फायनान्शियल इयरान कश्यो करतले आनी ताजो क्लियर एक्शन प्लॅन कितें आसा तो सरकारा कडेन जाय. आनी वीच इज द ओरिजिनल गोल, ओरिजिनल पर्रीकाराचो गोल कितें आशिल्लो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन पॉलिसीचो 2014. इनिशियल गोल वॉज 50,000 जॉब्स. आमी मागतात कितें 20,000 जॉब्स फॉर द नेक्स्ट 2 फायनान्शियल इयर्स. इन अदर वर्ड्स इन 5 years 50,000 जॉब्स. सेम गोल पर्रीकाराचो गोल आशिल्लो, सरकाराचो तुमचो पयलो गोल आशिल्लो, तोच आमी प्रायवेट मेंबर रिझोल्युशन म्हणून हाडला. सो म्हाका दिसना हातूंत मुखेलमंत्री कोणूच हें कित्याक एग्री जावंक शकना ते. पुणून आमकां एक्शन प्लॅन कसो तो जाय, फक्त भाशण आनी स्टेटमेंट नाका. फॅक्ट आहा तो सगळ्यांक खबर आहा. आमचो पॉयंट असो आहा की आतां मुखेलमंत्र्यान म्हाका सांगलें तुजे मडगांवच्या हातूंत रिस्पॉन्स नाशिल्लो म्हणून. म्हजो प्रश्न आहा स्पेसिफीक, ते कोर्स वेर दे लिंक टू द इंडस्ट्री. आमी मागतात कितें हांगा की जे शिकयता ताका एम्प्लॉयमेंटाक लिंक कर. जे म्हणसर तें लिंक इस्टॅब्लीश जायना आनी त्या भुरग्याक कळना तो येवचो ना, तो कित्याक येतलो? सिंपल कॅल्क्युलेशन. म्हाका व्हायट कॉलर जॉब जर जाय एक फ्रंट ऑफिस असिस्टंट म्हणून आनी म्हाका खबर आहा की त्या हॉटेलान नाल्यार त्या इंडस्ट्रीन म्हाका जॉब मेळपाचो आहा आनी ती लिंकेज तूं दिता म्हणून, जाल्यार हांव थंय कामाक शिकूंक येतलो ना, येवचोच ना हांव. अवर डिमांड इज फॉर दॅट लिंक. पॉलिसी इज फायन कंप्लीट कर दी. इट इज नॉट गुड इनफ. लिंकेज म्हळ्यार कितें स्पीकर सर? लिंकेज हॅज टू बी कन्फर्म्ड जॉब विथ द इंडस्ट्री. इट इज नॉट लिंक वळख करून न्ही. स्पीकर सर, इट हॅज टू बी अ कन्फर्मेशन. स्पीकर सर, आमी लिंकेज जी एस्टाब्लिश करता ती जॉब दिवपाकूच एस्टाब्लिश ना करता. स्पीकर सर, एक सेंटिमेंट जे डिलायला लोबोन घालें ताजे भशेन ताणें घालें बिकॉज ऑफ हर बॅकग्रावंड शी हॅज कम फ्रॉम द पंचायत. बट लिंक कशें आसता? इंडस्ट्री हॅज टू बी कंपेल्ड टू टेक दॅट बॉय. फॉर दॅट देर हॅज टू बी लेजिस्लेशन. देर इज नो प्लेजंट लेजिस्लेशन. स्पीकर सर, आमी इतले क्वेश्चन घाले तातूंत कितें आमकां कळटा की IPB स्कील एज्युकेशन आनी एम्प्लॉयमेंट हाजे भितर लिंकेज ना, हाजे भितर कनेक्शन ना. म्हणून वी आर आस्किंग फॉर पॉलिसी स्ट्रक्चर्स. स्पीकर आता तू सर, कितलेय एफर्ट करता स्पीकर सर. प्रधानमंत्री कौशल विकास योजना गेल्या वर्सा ताजेर तुवें 16 कोटी रुपया इयरमार्क केल्ले, हे खेपे 3 कोटी केले. आर यू सेइंग दॅट द प्रधानमंत्री कौशल विकास योजना इज फेलिंग इन गोवा? इज द चीफ मिनिस्टर ट्रायंग टू से दॅट? कमिंग जुनाकच्यान सुरू करता स्पीकर सर. त्या खातीर म्हाका दिसता आमीच म्हणजे फक्त ग्रॅज्युएट जावन रावतात. ग्रॅज्युएट जाल्ल्याय भुरग्यांनी ITIतलो जर हॉस्पिटॅलिटी सेक्टरांतलो 1 वर्साचो कोर्स आसा जाल्यार ती घेवपाची फ्रंट डेस्क आमी ह्या जुनाकच्यान सुरवात करता. ग्रॅज्युएटा खातीर ITI कोर्स खंयचे आहा? स्पीकर सर, ओके आतां भाशण मोनोटनी टपाटपाटा करून दीत रावता. खंय आहा कोर्स? स्पीकर सर, ग्रॅज्युएट आहा नॉन एम्प्लॉयड आहा, खंयचे जॉब दिता आनी खंयचे कोर्स आहा तुजे? स्पीकर सर, जवळपास ताका जाय जाल्यार हांव हे लिस्ट जे आहा पळय न्हू ऑन द फ्लोर ऑफ द हावस हांव दवरता. हे सगळे कोर्सीस म्हणजे 12वीच्याय भुरग्यांनी केल्यार जाता आनी 10वीच्याय भुरग्यांनी केल्यार जाता. आनी एडिशनली जे आतां नवीन कोर्सीस आमी हॉस्पिटॅलिटी खातीर जे करता ते आमी ITIतल्यान इंट्रोड्यूस करता. हे सगळे कोर्सीस A to Z हांव ताजें लिस्ट फ्लोर ऑफ द हावस दवरता. तुमी सर्क्युलेटूय करूंक लावचे जेणे करून कळटलें की 2 वर्साचे 6 म्हयन्याचे 1 वर्साचे खंयचे खंयचे कोर्सीस एट प्रेझेंट आमच्या कडेन चलता. मोर दॅन 60 कोर्सीस एट प्रेझेंट आमच्या कडेन चलता. बरेच जाण समजूनच घेयना खंयचे कोर्सीस आहात ते. स्पीकर सर, एकूच पॉइंट स्पीकर सर, मुख्यमंत्र्याची मेन जी आहा एक पॉइंट की CM कौशल पाथ स्कीम हातून तो 1,75,00,000 मोडटा. मेगा जॉब फेरान 2.5 कोटी रुपया एक काम करा, ठीक आहे. इव्हेंटाक चड पयशे मोडटा. बसून घ्या पहिले. देन अ बजेटेड आउटले फॉर अ स्कीम. बसून घ्या. फकत इव्हेंट बसून घे. स्पीकर सर, एक आमचो बसून घ्या. आणि विजय बाब, फेर बी कोन्ना. विजय सरदेसाय, पहिली स्कीम विजय सरदेसाय बसून घ्या. इव्हेंट करून पैसे मोड नाका. स्पेंड इट ऑन एज्युकेशन आणि जॉब फेअर फॉर गव्हर्नमेंट जॉब नॉट फॉर प्रायव्हेट. चल